मंदिराच्या आतमध्ये काही व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये, तरी आपण जमेल तसे व्हिडिओ घेतलेले आहेत, बघायला भेटतील तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण अचानक ठरवले स्वामीनारायण मंदिराला जायचं. तर लय भारी ब्लॉग होणार आहे, कॉलेजपासून जवळ आहे आपल्या, त्यामुळं अचानक ठरलं ते. आपण जाऊया, कमी पोरं आहेत तरी पण निघायला करायचं आपल्याला. शॉर्टपर्यंत बघा, फक्त स्किप करू नका. पिंपलच्या इथं आपण आलेलो आहे. आता पाणी वगैरे पिणार, इथं तोंड वगैरे धुवून घेणार आहे. इथं आंघोळ करून येत नाही हो माझे मित्र, बघा असली पोरं आंघोळ बिंगोळ करून येत नाही. इथं आलं तोंड धुवावं लागतं यांना, फक्त वर केस करू येतात, आंघोळ बिंगोळ करत नाहीत. त्यामुळे इथं येऊन त्यांना तोंड बिंड धुवावं लागतं. त्यासाठी इथं आलंय, तोंड बिंड धुवणार आहे आता मस्तपैकी आणि दर्शन घेणार आहे. तुम्हाला पूर्ण टेम्पलचं दाखवतो, सिनेमॅटिक्स कसे आहेत. एक नंबर ब्लॉग होणार आहे, स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि प्रेम दाखवा. संध्याकाळी 5-6 वाजल्यानंतर लहान मुलांसाठी इथे खेळायला भरपूर चांगले असे खेळ असतात. पैसे देऊन ये, फुकट आहे. तुम्हाला वाटत फुकट नाही, तर पैसे वगैरे देऊन ये. मंदिराच्या इथं साईडला लहान मुलांसाठी खूप चांगले स्वामीनारायण मंदिर पुण्यातील कात्रज शहरापासून जवळ असून कात्रजमधील नरे आंबेगाव या ठिकाणी आहे. मंदिराचा परिसर जवळजवळ 27 एकराचा आहे. मंदिराच्या आजूबाजूला फुले, झाडे पाहायला मिळतात. मंदिराचे कोरीव काम बघून तुम्ही थक्क होऊन जाताल. मंदिराच्या प्रत्येक खांबावर आकर्षक कोरीव काम केलेले दिसते. पुण्यातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी हे ठिकाण मनाला समाधान देऊन जाते. मंदिरात सर्वप्रथम भगवान स्वामीनारायण यांची आकर्षक मूर्ती आहे. तसेच राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण यांच्यासोबत हिंदू धर्मातील अनेक संत महंत आणि त्याचसोबत वारकरी संप्रदायातील ज्ञानोबा तुकोबा, संत नामदेव महाराज अशा संतांच्या खूप आकर्षक मूर्त्या आहेत.
भगवान स्वामीनारायणचे हे मंदिर पुण्यातील सर्वात सुंदर व मोठे मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचा परिसर जवळपास 27 एकराचा आहे. तसेच मंदिराच्या समोर छान असे गार्डन केलेले आहे. त्यात आपल्याला फुलांची झाडे पाहायला मिळतात. मंदिराच्या आतमध्ये काही व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तरी आपण जमेल तसे व्हिडिओ घेतलेले आहेत, बघायला भेटतील तुम्हाला. लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. खूप असं सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या पूर्ण भिंतीवर सगळीकडून कोरीव काम केलेलं आहे. टाकतो मी व्हिडिओ क्लिप्स, तुम्ही बघा. तिथं चटके बसायला लागले जाताले पायाला, फरशी गरम झाली. फोटोज वगैरे काढण्यासाठी इथं खूप छान छान स्पॉट आहेत आणि एक नंबर असं मंदिर आहे. सगळ्यांनी तुम्ही विजिट करा मंदिराला. आम्ही रोज येतो, कधी ब्लॉग बनवला नाही, पण आज आम्ही ब्लॉग बनवला आहे. आम्ही बघू शकता इथं बसले सगळे. रोज येतो आम्ही, रोज एक पण दिवस सुट्टी नाही. कॉलेजला कल्टी मारू इथं असतो आम्ही, सडीक पडीक. नावाला मंदिराबद्दल माहित काहीच नाही. आता गुगलला माहिती काढून तुम्हाला सांगणार आहे. असं प्रसन्न वातावरण आहे इथं मंदिरापाशी. निवांत आम्ही बसलोय आता. मस्त इथं गाणी लावली जातात. आतमध्ये टेम्पल म्हणजे दाखवण्यासारखं भरपूर काय आहे, पण व्हिडिओज काढायला आतमध्ये अलाउड नाही. त्यामुळे तुम्हाला जसं जमलं तसं दाखवलं मी. नक्की विजिट करा लोकेशनला. तुम्ही लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. खूप असं प्रसन्न वातावरण मध्ये मंदिर आहे आणि नक्की विजिट करा. आम्ही सारखं येतो, पण कधी ब्लॉग बनवलं नाही. आम्हाला काय माहित नाही मंदिराबद्दल. आम्ही येतो इथं बसायला वळच कल्टीला. कॉलेजवरनं सुटल्याकडे किती येऊन बसतो आम्ही, टाइमपास करतो. तर मी नक्की एक नंबर मंदिर आहे. बाय. Do ba 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 do do ba do boo do a boo ba do ba do boo boo ba do a do ba do ba do a do ba do ba do 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 a do ba do ba do a do ba do ba do. जांभळात झाड आहे इथं. आता विवेक मोर आपल्यासाठी जांभळ तोडणार आहे ना खरं. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आता आम्ही ब्लॉग एंड करतोय. शॉर्ट बट स्वीट असा आपला छोटासा ब्लॉग झालेला आहे. आपल्या जवळच लोकेशन होतं, त्यामुळे आपण अचानक ठरवला ब्लॉग. इथपर्यंत ब्लॉग बघित असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय. तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.